प्रेक्षको नमस्कार. ट्रू हेल्थ स्टोरी ऑफ ॲलर्जिक रायनायटिस पार्ट 2 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं ते थोडक्यात ब्रीफ करतो. अर्धवट पिकत आलेली कैरी माझ्याकडून खाण्यात आली आणि त्यानंतर मला सर्दीची लक्षणं सुरू झालेली होती. डे 2 मध्ये काय झालं की नाक व्हायला लागलं, डोळे व्हायला लागले आणि शिंका यायला लागली. म्हणजे नासास्राव, अक्षीस्राव आणि क्षवथू ही लक्षणं प्रचंड होती. तर अशा वेळेला घाबरून जायचं नाही. ज्यावेळेला नूतन प्रतिशय असतो त्यावेळेला ही लक्षणं वातज प्रतिशयामध्ये किंवा इतर प्रतिशयामध्ये सुद्धा येतात. कारण सुरुवातीला पक्वावस्था आलेली नसते. सुरुवातीला ही स्रावी अवस्था असते, नंतर पक्वावस्था येते. पक्वावस्था आली की त्रास न होता घट्ट कफ, पोस्ट नेझल ड्रीप किंवा घशातून खवखवून येऊ शकतो. तर ही पक्वावस्था असते. पक्वावस्था ज्या वेळेला येते त्यावेळेला ते पूर्णतः सर्दी बरी होण्याच्या मार्गावर आहे असं तुम्ही समजू शकता. त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही की औषध चालू आहे तरी त्रास वाढतोय, लगेच काहीतरी ॲलोपॅथी घ्यायला पाहिजे, असा काही विचार करायची गरज नाही. आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुमच्या वैद्यांना तुम्ही विचारू पण शकता. पण पॅनिक होऊन ॲलोपॅथी लगेच सुरू करायची, धावपळ करायची काही आवश्यकता नसते. ते तुम्हाला डॉक्टर काउन्सिल करतील व्यवस्थित जज करून. पण एक तुम्हाला सांगून ठेवलं तर डे 3ची आता अशी अवस्था आहे की मला असं जाणवतं की डे 4ला किंवा डे 5 मॅक्झिमम पूर्णतः रिकव्हरी होणार आहे आणि खूप चांगला फरक पडतो आहे. ॲलोपॅथी औषधाची गरज न पडता पॅरासिटामॉल म्हणा किंवा सिनारेस्ट म्हणा किंवा अँटीबायोटिक्स याचीसुद्धा गरज न पडता शुद्ध आयुर्वेदिक पद्धतीने जर अचूक निदान केलं आणि अचूक चिकित्सा केली तर खूप छान वेगाने फरक पडतो. तर याचा तुम्ही नक्कीच अनुभव घेऊन बघा. तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जावा किंवा तुमचा ऑलरेडी तुम्ही कोणाकडे वैद्यांकडे जात असाल, ज्यांचा अनुभव असेल त्यांच्याकडे सुद्धा जाऊ शकता आणि आयुर्वेदिक चिकित्सेचा खास करून ॲक्यूट कंडिशनमध्ये तुम्ही लाभ घेऊन बघू शकता. म्हणजे तुमच्या डोक्यातून निघून जाईल की दरवेळेला फास्ट रिझल्ट हवा असेल की ॲलोपॅथिकच घेतलं पाहिजे. कोणत्याही शास्त्राच्या विरोधात नाही, पण जे काही आहे ते आपण मॅक्झिमम जर ज्यांना आयुर्वेदिक पद्धतीने बरं करता आल्या गोष्टी तर त्या उत्तमच असतात. ह्यासाठी हा सगळा प्रपंच. डे 4 डे 5 चा एकदाच मी व्हिडिओ बनवेन, जो काय असेल आता फायनल तो. नमस्कार, मी डॉक्टर मंगेश पी देसाई, यशायू 99 आयुर्वेदा वेलबिंग सेंटर, पिंपळे सौदागर, पुणे येथे आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहे. आणि ट्रू हेल्थ स्टोरी ऑफ ॲलर्जिक रायनायटिस पार्ट 2 तुम्हाला मी सांगितली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.